मी धन्यवाद देतो आजच्या दिवसाबद्दल. आज तू खरोखर मान परमेश्वर आहेस, देव आहेस आमचा. परमेश्वर आहे ते बसलेल्या प्रत्येकाला हे वचन समजून दे देवा, येशूच्या नावामध्ये आमेन. तर आपण बघणार आहोत सात वेळा पूर्णत्व करण्यासाठी आहेत म्हणे. हालेलुया, आमेन. तर आपण काढूया यहोशुआचा पुस्तक 6वा अध्याय आणि याचं 4थं वचन. हालेलुया. तर आपण वाचूया 6वा अध्याय 4थं वचन. तर आपण वाचूया. सात याजकाने 7 रणसिंगे घेऊन कोशापुढे चालावे. 7व्या दिवशी तुम्ही नगराला 7 प्रदक्षिणा घालाव्यात आणि याजकाने रणसिंगे हुकावीत. इथे हे 4थ्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, आपण जर पहिला 6वा अध्यायामध्ये बघितला तर पहिलं वचन काय सांगताय बघा. इस्रायल लोकांच्या भीतीमुळे यरीहोच्या वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या. कोणी बाहेर आला नाही, कोणी आत गेला नाही. हालेलुया. यरीहो शहर जे आहे त्याचं जे तट आहे तो खूप मोठा होता. लक्षात घ्या काय, यरीहो शहर जो आहे त्याचा जो तट बांधलेला होता, त्या शिटीभोवत्यान तो खूप मोठा होता. त्याच्यावरती 5 रथ काय करायचे, 5 रथ एकाच वेळी फिरायचे म्हणे. मग त्या यरीहोच्या लोकांना काय वाटायचं की हा आमचा देव आहे. लक्षात घ्या, तट म्हणजे त्यांना काय वाटायचं, आमचा देव आहे. आणि हो तट फोडून किंवा तट कोणी तर पाडून पलीकडे आमच्यात येऊन आमचा कोणी नाश करील असा कोणी जन्मलेला नाहीये. हालेलुया. असं त्या यरीहोच्या लोकांना वाटायचं. म्हणून त्यांनी काय केले, इस्रायलच्या भीतीमुळे, कोणाला घाबरतात लोक, इस्रायलच्या भीतीमुळे, इस्रायलच्या देवाच्या भीतीमुळे त्यांनी काय केले, म्हणजे तट काय केले, बंद करून त्याला सगळं सील करून ठेवून घेतले म्हणे त्याने. हालेलुया. त्यांच्या शूरवीर, पुढे वाचला तर त्यांच्या शूरवीर अशी लोक आहेत, पण त्यांनी काय केलेलं आहे, त्यांना बंद करून ठेवलेलं आहे. हालेलुया. पण परमेश्वराचा सेवक काय, परमेश्वराचा सेवक यहोशुआला परमेश्वर म्हणतो, आता तू जा आणि काय कर, प्रार्थना कर. आता तू काय कर, फक्त प्रार्थना कर. बघा, प्रार्थनेमध्ये ताकद आहे. हालेलुया. प्रार्थना तुमचं कॅरेक्टर, तुमचं लाईफ, तुमचं जीवन बदलू शकते. प्रार्थनेमुळे तुमचं बिझनेस बदलू शकते. प्रार्थनेमुळे तुमच्या शरीरातले आजार देव बरे करू शकतो. प्रार्थनेच्या द्वारे. प्रार्थना खूप इम्पॉर्टंट आहे. हालेलुया, आमेन. लक्षात आलं काय, प्रार्थना जीवन आपलं पाहिजे. हालेलुया. प्रार्थना नाही तर काय बी नाही लाईफ मध्ये. हालेलुया, आमेन. म्हणून इथे यहोशुआ काय म्हणत आहे की आपण आता प्रार्थना करायची आहे. कशासाठी, त्या तटासाठी. तो तट कोणी तर जाऊन पाडावं इतका हलका नव्हता. हालेलुया. आणि तट पाडायला जर गेला तर लढाई होणार ना, ते लोक येणार, यांच्याकडे युद्ध करणार, मग हे सगळं होणार होतं. म्हणून परमेश्वर त्यांना म्हणतो, आता तुम्ही काय करा, मी सांगतो तसं करा. म्हणून यहोशुआला परमेश्वर सांगितला आणि यहोशुआ 7 याजक नेमतोय. किती, 7 याजक. हालेलुया. आणि यहोशुआला परमेश्वर सांगतो 7 दिवस तुम्ही काय करायचं आहे, त्या तटाभोवती फिरायचं आहे. हालेलुया. असं प्रार्थना करत 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 काय करायचं आहे, तटाभोवती किती दिवस फिरायचं आहे, 7 दिवस. आणि किती याजक आहेत, 7 याजक. आणि 6 दिवस काय करायचं आहे. आता बघा, सोमवार सुरू झाला, 1 दिवस झाला, परत मंगळवारी 1 दिवस झाला, गुरुवार 1 दिवस झाला, काय शुक्रवार 1 दिवस झाला, शनिवार झाला. असं त्यांना 6 दिवस काय केलेलं आहे, तटाच्या भोवती फिरायला सांगितलेलं आहे. 6 दिवस झाल्यानंतर मग काय सांगितलेलं आहे, 1 दिवस काय करायचं आहे, 1 दिवस पहाटेच उठायचे ते लोक.
किती लोक पहाटेच उठताय पण प्रार्थनेला. हालेलुया. आपल्याला वाटतं आणि जरा झाकून घेऊ, आणि जरा झाकून घेऊ, आणि काय होतंय असं जरा असं एकदम गोळा होऊन झोपू. हालेलुया. आमेन. हालेलुया. काय हो पासट डोळे लागून सोडले बघा, झोपून सोडलो, उठलोच नाही. हालेलुया. आणि परमेश्वराच्या सेवकाला परमेश्वर सांगितला होता की 7 म्हणजे शेवटच्या दिवशी 7व्या दिवशी 7 वेळा तुम्ही तटाच्या भोवत्यान फिरायचं आहे. हालेलुया. आता हे सगळे लोक रेडी झालेले आहेत. आपण बघूया, आपण वाचूया 6व्या अध्यायामध्ये काय 2 वाचा, 2 पासून आपण वाचूया. काय परमेश्वर यहोशूआला म्हणाला, पहा, यरीहो तसा राजा व त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती. हालेलुया. कोणाच्या हाती दिलेला आहे? इस्रायलच्या हातामध्ये. हालेलुया. देव काय म्हणालाय? परमेश्वर काय म्हणालाय? परमेश्वर म्हणाला, यहोशूआ माझ्या मुला तू ऐक, मोशे नंतर आता तू माझा काय माझा सेवा करणारा तू सेवक आहेस. हालेलुया. तू ऐक, यरीहोचे जेवढे बी वीर शूर आहेत आणि तिथला राजा जे का आहे ते सर्व मी तुझ्या हातात देणार आहे म्हणे. हालेलुया. आमेन. विश्वासणाऱ्याच्या हातामध्ये परमेश्वर देतो, हे लक्षात ठेवायचं. तुमची प्रार्थना, तुमचं प्रार्थनेचं बळ जर करेक्ट असेल, ताकद असेल प्रार्थनेमध्ये, सामर्थ्य असेल प्रार्थनेमध्ये, तर परमेश्वर तुमच्या हातामध्ये हे देऊ शकतो. हालेलुया. 3रं वचन वाचूया आपण. तुम्ही सगळे योद्धे या नगराभोवती एक प्रदर्शनी घाला. 1 मिनिट. काय म्हणलेलं आहे बघा, तुम्ही सर्व योद्धे काय करा, या नगराभोवती काय करा, 1 दिवस पहिल्यांदा फिरा. हालेलुया. पहिला 10 वचन वाचूया आपण. आता 10 वचन वाचा. मग यहोशूआने लोकांना अशी आज्ञा केली की मी तुम्हाला सांगेपर्यंत जयघोष करू नका, त्याच्या कानी तुमचा आवाज जाऊ देऊ नका व तुम्ही आपल्या तोंडावाटे सत्कार शब्द काढू नका. आमेन. बघा काय म्हटलेलं आहे. यहोशूआ म्हणाला, एक शब्द बी बोलायचं नाही म्हणे. काय? एक शब्द बी बोलायचं नाहीये. कशी प्रार्थना करायची? आतल्या आत तटाच्या भोवत्यानं आपण फिरून प्रार्थना करायचा. पहिले दिवस आणि त्यांनी छावणीमध्ये गेलेले आहेत. लक्षात आला? पहिला दिवस. दुसऱ्या दिवशी त्यांनी काय करायचं? अशी प्रार्थना करायची. दुसरा दिवस सगळे तटावरनं म्हणत आहेत, तुम्ही लढाईला आलाय, तुम्ही युद्ध करण्यासाठी आलाय, तुमच्याकडे काय पण नाही, म्हणजे तुमच्याकडे तुम्ही लढाऊ नाही आहे, तुम्ही हारलेले आहात. लोक यरीहोचे लोक म्हणत आहेत इस्रायल लोकांना. हालेलुया. अरे ही मुक्यासारखं गप फिरत आहेत तटाच्या भोवती आणि काहीच करत नाहीत. बघा, विश्वासणारा शिवी देत नाही, विश्वासणारा भांडत नाही, विश्वासणारा काय पण करत नाही. पण विश्वासणाऱ्यामध्ये ताकद कोणती आहे? परमेश्वराच्या प्रार्थनेची. हालेलुया. विश्वासणाऱ्याजवळ ताकद कोण आहे? परमेश्वर, त्याची प्रार्थना. आमेन. आणि मग यहोशूआला देव सांगितला होता तसं यहोशूआ 7 याजक नेमतो. किती? 7 याजक. 7 रणसिंगे त्यांनी घेतात. हालेलुया. आणि त्यांनी ते 7 रणसिंग घेऊन काय करतात? जसे त्यांनी कोशापुढे त्यांनी 7 याजक ते वाजवत जायचं आहे. आणि काही लोक कोश घेतलेले आहेत. त्या कोशामध्ये काय आहे सांगा? कोशामध्ये 3 वस्तू आहेत. एक अरुणाची काठी, एक माना भरून ठेवलेला ताट आणि एक देवानी लिहिलेल्या 10 आज्ञाच्या पाठी, म्हणजे बायबल, आत्ताचा बायबल. लक्षात आलं? त्या कोशामध्ये दुसरं काय नाही. पण त्या कोशाला जाऊन कोणाला हात धरायची हिंमत होती काय? होते. हालेलुया. त्या कोशात आता काय? तुमच्या हातात काय? तुमचं शस्त्र काय? शस्त्र. हालेलुया. हे आहे, हे
हे शस्त्र आहे, ह्याला धरण्याचं परमिशन कोणाला आहे? जो प्रभू बरोबर चालतो, काय त्याला मानतो, पश्चाताप करतो, त्यालाच हे धरण्याचं परमिशन आहे. हालेलुया, आमेन. त्यांच्याकडे प्रार्थना करणारं बळ होतं यहोशुआकडे, यहोशुआच्या लोकांकडे. आणि जसं आपण वाचूया 4थं वचन वाचा. 7 याजकांनी 7 रणसिंगे घेऊन कोशापुढे चालावे. 7व्या दिवशी नगराला 7 रणसिंगे घालाव्या. बस बघा काय म्हणाले आहे, 7 याजक 7 रणसिंगे घ्यायचे आहेत आणि 7 दिवस फिरायचं आहे. त्यांच्या पुढे काही लोक, पाठीमागे कोश, याजकाच्या बाजूला पाठीमागे कोश, त्याच्या पाठीमागे आणि यांची लोक, आणि सगळे त्यांनी कोशाच्या पुढे काय करत आहेत? प्रार्थना करत फिरत आहेत. जयघोष त्यांनी करत नाहीयेत, त्यांनी आरडाओरड करत नाहीयेत. लक्षात घ्या, काही नाही, शांतपणे प्रार्थना करत आहेत. तुम्ही सांगा, शांतपणे प्रार्थना करता येते की नाही? हालेलुया, आमेन. करता येते ना? आपण आरडाओरडच करून करायला पाहिजे असं का नाही आहे? तुम्ही करू शकता, तुम्हाला जर तसं वाटलं तर करू शकता, पण करायची का आवश्यकता नाही आहे. लक्षात आलं तुम्हाला? मग परमेश्वर त्यांना सांगितला होता, बघा यरीहोच्या तटावर किती रथ फिरतात? 5 रथ. यरीहोच्या लोकांकडे सगळं साहित्य आहे, सगळं आहे. फक्त परमेश्वर काय म्हणतो, तुमची ही लढाई नाही, ही लढाई माझी आहे. ही लढाई हत्याराने, तलवाराने, ही लढाई मारामारी करून नाहीये. ही लढाई कसली आहे? मी हो तट पाडणार आहे. त्यांनी स्वप्न पण पाहिले नव्हते की बाबा हा तट पडेल. लक्षात घ्या, फार मोठा तट आहे तो, पण परमेश्वराच्या सेवकाने यहोशुआ त्याचे लोक काय केले? 7 दिवस फिरले. 7वा दिवस त्यांनी काय केले? 7 वेळा फिरले. आणि 20 वचन आपण वाचूया, काय झालेलं आहे. 19 आणि 20 वाचा. सर्व सोने, रुपे आणि तांब्याचे सर्व लोखंडाची पात्रे परमेश्वरा प्रसाद पवित्र आहे, मी ती परमेश्वराच्या भांडारात जमा केली पाहिजे. एक मिनिट, यहोशुआ इथे काय सांगत आहे ह्या वचनामध्ये? पहिला, आम्ही तर हे हस्तगत करणारच, ह्यो तट पडणारच. बघा पुढचं प्लॅन, हे सगळं पडणार. आत गेल्यानंतर तुम्ही ज्यावेळी त्यानं मारणार, आम्ही यरीहोच्या लोकांना सगळ्यांचा संहार करणार, त्यावेळी मात्र तुम्ही काय करा? जे जे वस्तू घेताय ती परमेश्वराच्या पित्यार्थ समर्पण करा. कोणी चोरू नका, कोणी घेऊ नका, कोणी काय तर चांगलं गावलं म्हणून हातात घेऊ नका. तर इस्रायलाच्या देव आमचा न्याय करेल असं त्यांना तो ताकीद देऊन ठेवला होता. हालेलुया. आणि म्हणून 20 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? आपण 20 वचन वाचूया. तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि रणसिंगे वाजत राहिले. रणसिंगेचा आवाज ऐकत लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तट जागच्या जागी कोसळला. लगेच लोकांनी आपल्या समोरच्या नगराचा सरळ चालून जाऊन आश्रय केले. आमेन. बघा काय म्हटलेलं आहे इथे? जसं त्यांनी 7वा दिवस काय केले? 7 वेळा फिरले. आणि फिरून झाल्यानंतर काय झालं? 7व्या दिवशी त्यांनी यहोशुआ सांगितलं, आता जयघोष करा. आणि काय झालं? त्यांनी जयघोष केले आणि जागच्या जागी तट काय केलेला आहे? पडलेला आहे. इस्रायल लोक काय केलेले? त्या यरीहो मध्ये शिरलेले आहेत. प्रियानो, हालेलुया. तुमचा मुलगा असो, तुमची मुलगी असो, काय तुमच्या मुलगीचं लग्न होत नाही, मुलाचं लग्न होत नाही, किंवा नोकरी लागत नाही, किंवा तुमचं कर्ज जात नाही, आमच्यासाठी तट आहे. हालेलुया. लक्षात घ्या, आमच्यासाठी ते तट आहे. त्याच्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही रडलं पाहिजे का? आम्ही कोणाकडे जर सहाय्य मागितलं पाहिजे काय? आम्ही परमेश्वराकडे गेलं पाहिजे. हालेलुया. प्रार्थना केली पाहिजे. त्या तटाला आम्ही उद्ध्वस्त केला पाहिजे. आम्ही जयघोष केला पाहिजे. हालेलुया. तर आमच्या लाईफ मध्ये असणारा तट काय होतो? पडून जातो. हालेलुया. नाहीतर तो पडत नाही. हालेलुया. लक्षात आलं? आणि
परमेश्वराने सांगितल्यासारखं तो तट पूर्णपणे पडलेला आहे, उद्ध्वस्त झालेला आहे तट. हालेलुया. तुमच्या लाईफ मधल्या ज्या काय मोठ्या गोष्टी आहेत, तुम्हाला इम्पॉसिबल आहे, नाही होणार आहे, त्या परमेश्वर जमीन ध्वस्त करतोय म्हणे त्याच्या प्रार्थनेच्या द्वारे. हालेलुया. तुम्ही जर परमेश्वराकडे प्रार्थना करत असेल, तुमचा देव उत्तर देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आपण बघूया दुसरा मुद्दा. एलियाचा चाकर पावसासाठी वाट पाहतो. हालेलुया. एलियाचा चाकर पावसासाठी वाट पाहतो. आपण पहिले राज्य 18:43 वचन आपण काढूया. 41 आपण वाचूया आणि मग 42, 43, 44 वाचूया. वाचा पटना. वर गेला. इकडे एलिया कर्मेलाच्या माथ्यावर गेला आणि आपल्या गुडघ्यामध्ये घातले. त्यांनी आपल्या चाकराला सांगितले, वर चढ, समुद्राकडे दृष्टी लाव. त्याने जाऊन तसे केले. आणि बघा एक मिनिट, एलिया काय केलेलं आहे 42 वचनामध्ये एलिया पर्वतावर गेलेला आहे, कर्मेल पर्वतावर गेलेला आहे. आणि कसा तो प्रार्थना करत आहे माहिती आहे तुम्हाला? कसं केलाय तो प्रार्थना सांगा? आपल्या गुडघ्यामध्ये आपलं डोकं घातलेलं आहे. हालेलुया. कसं केलेलं आहे तो? आपलं हे डोकं आपल्या गुडघ्यामध्ये घेतलेलं आहे. आम्ही तो कर्मेल पर्वतावर प्रार्थना करत आहे. 3.5 वर्ष पाऊस पडलेला नव्हता. हालेलुया. किती वर्ष? 3.5 वर्ष पाऊस पडो नव्हे म्हणून एलिया बोलला होता. हालेलुया. 17 अध्यायामध्ये 3.5 वर्ष पाऊस पडलेला नाही आहे. आणि तोच एलिया प्रार्थनेसाठी आज कर्मेल पर्वतावर जाऊन बसलेला आहे. आणि आपलं जे मान आहे ती गुडघ्यामध्ये घेतलेली आहे. आणि तो कसून प्रार्थना करत आहे. आणि तो त्याच्या दासाला म्हणतोय, तू समुद्राकडे 7 वेळा जाऊन बघून ये. किती वेळा? 7 वेळा. एकदा नाही. एकदा त्याचा सेवक गेला, लांबनं बघितला आणि काही दिसत नाही. तो म्हणतोय, महाराज मला काय दिसत नाहीये. दुसऱ्या वेळा गेला, बघितला, महाराज मला काय दिसत नाहीये. तिसऱ्या वेळी बघितला, काही दिसत नाहीये. चौथ्या वेळी बघितला, 5 वेळी बघितला, 6 वेळी बघितला. आणि एलिया म्हणतोय, आता परत जा, तुला काय तर दिसतंय का बघ. हालेलुया. 43 वचन वाचूया आपण. त्याने आपल्या चाकराला सांगितले, वर चढ, समुद्राकडे दृष्टी लाव. त्याने जाऊन तसे केले आणि म्हणते, काही दिसत नाही. एलिया म्हणाला, आणखी 7 वेळा जा. 7व्या फेस्तो म्हणाला, पहा, समुद्रातून मनुष्याच्या हाताएवढा एक लहानसा ढग वर येत आहे. आमेन. बघा 6 वेळा तो बघत आहे, काय पण दिसत नाही. हालेलुया. त्याचा चाकर म्हणतोय, धनी महाराज मला काय पण दिसत नाहीये. पण एलिया विश्वासाने सांगतोय, परत एकदा जा आणि बघ 7व्या वेळी. तो 7व्या वेळी समुद्राकडे बघतोय ना, तेव्हा त्याला मनुष्याच्या हातासारखं दिसतंय एक ढग. एलिया म्हणतोय, जा, हवाला सांग, लवकर रथ घेऊन घरी जा, ना तर पाण्यात तू पावसात सापडशील. बघा कॉन्फिडन्स, विश्वास. एवढा मोठा पाऊस आला, लक्षात घ्या 3.5 वर्ष पाऊस पडला नव्हता. पण तिथे त्या दिवशी एलियाच्या प्रार्थनेने पाऊस पडला. 3.5 वर्ष पाऊस हो नव्हे म्हणून एलिया म्हटला. 3.5 वर्ष पाऊस थांबला. एलिया म्हटला, प्रार्थना करतो, तू 7 वेळा जाऊन बघ, पाऊस येणार आहे. आणि पाऊस आला प्रियानो. हालेलुया. लक्षात आलं तुम्हाला की तुमची प्रार्थना तुम्हाला उत्तर देते. तुमची प्रार्थना तुम्हाला उंच करू शकते. तुमची प्रार्थना तुम्हाला सोडवू शकते. हालेलुया. तुम्ही आणि मी प्रार्थना करणारे वीर बनलं पाहिजे. हालेलुया. आमेन. म्हणून एलियाचा विश्वास होता, मी प्रार्थना केल्या परमेश्वर पाऊस पाडणार. हालेलुया. म्हणून तो त्या कर्मेल पर्वतावर जाऊन
प्रार्थना केला आणि त्या दिवशी पाऊस पडलेला आहे. आपण तिसरा मुद्दा बघूया. नामानाने यार्देनमध्ये डुबकी घातलेली आहे. किती वेळा? 7 वेळा. हालेलुया. आपण बघूया दुसरे राज्य 5 अध्याय आणि 10 वचन. हालेलुया. 5वा अध्याय, दुसरे राज्य 5वा अध्याय 10 वचन. अलिशियाने एका जासूसाच्या हाती त्यांना सांगून पाठवले की जाऊन यार्देने 7 वेळा स्नान कर, म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील. आमेन. बघा आता नामानाला कोड आहे. काय? नामानाला काय? कोड आलेला आहे आणि कोडी आहे तो. त्याला काय करायचं आता? अलिशाकडनं बरं व्हायचं. नामानला काय वाटलं माहितीये काय? आता मी गेल्यावर देवाचा माणूस येईल, काय उतरून येईल त्या पर्वतावरून किंवा घरातून येईल, माझ्या डोक्यावर हात ठेवेल आणि मी बरा होईन. आणि त्याला अनेक गोष्टी त्याला काय झाल्या होत्या, असं इमॅजिन झाल्या होत्या. म्हणजे असं घडेल, असं घडेल. सोनं नाणं दाग दागिने सगळं भरून आला होता तो. चांगले चांगले पोशाख घेऊन आला होता. हालेलुया. गिफ्ट द्यायला नामान. हालेलुया. आणि मग आल्यानंतर अलिशा त्याला काय सांगतो सांगा? चाकराला सांगून पाठवतोय, तू जा आणि त्या नामानला सांग त्या यार्देन मध्ये 7 वेळा बुडून उठायला सांग आणि तो बरा होईल. नामानाला एवढा राग आला, सांगतो तो म्हणतोय माझ्या देशात का नदी नाहीत काय? इथल्यापेक्षा माझ्या देशात चांगल्या नदी आहेत आणि कसं काय मला सांगतोय? मला वाटलं होतं तो येईल, मला धरील, माझ्याकडे असं काय तर हात फिरवेल, मिठी मारेल आणि हा म्हणतोय तिथं बुड. तो निघाला, परत निघाला आपल्या देशाला. पण त्याचा एक साखर म्हणतोय, महाराज तुम्हाला आणि मला जर तो माणूस असं म्हटला असता तर एखादं दुसरं काय बी करा आम्ही केलो असतो का नाही? तो का तुम्हाला वाईट सांगितलेलं नाही? तुम्हाला 7 वेळा स्नान करायला सांगितलेलं आहे. तुम्ही जाऊन बुडलं पाहिजे महाराज. काय करतोय नामान सांगा? त्या नदीमध्ये एकदा बुडतो आणि वर येतो आणि बघतोय काय बी झालेलं नाही. हालेलुया. दुसऱ्या वेळा बुडतोय, काय पण झालेलं नाहीये. तिसऱ्या वेळा बुडतोय, काय पण झालेलं नाहीये. हालेलुया. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये बरेच वेळा आम्ही प्रार्थना करतो, आम्हाला उत्तर मिळत नाही. हालेलुया. आम्हाला वाटतंय आज मला उत्तर मिळालेलं नाही, माझा देव ऐकत नाहीये. पण देव तुमचं ऐकलेलं आहे. हालेलुया. आमेन. परत तो 5 वेळा बुडतो, 6 वेळा बुडून बघतो, काय पण नाही प्रियानो. हालेलुया. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये 6 वेळा बुडल्यानंतर काय होईल? निराशा येईल ना? निराशा येते. पण 7व्या वेळी ज्या वेळी तो बुडला आणि वर आला, लहान मुलासारखं त्याची त्वचा झालेली आहे. एका लहान मुलासारखी तो पाहतो, अरे मी लहान मुलासारखं झालेला आहे. तो म्हणतो अलिशाला, तुला काय पाहिजे माझ्याकडून? हे सोनं घे, हे चांदी घे, हे सर्व महाराज तुझ्यासाठी मी आणलोय. हालेलुया. मला एकच परमिशन दे, तुझ्या देशातली जरा माती मला दे. काय मागतोय तो माहिती आहे? काय मागायलाय? माती. हालेलुया. तुझ्या देशातली माती मला दे, मला पोत भरून माझ्या देशात न्यायचं आहे. हालेलुया. हालेलुया. आमचा देव कसा आहे? यावे ईरे. हालेलुया. पावून देणारा परमेश्वर. आमेन. आणि अलिशाला परमेश्वर जसं बोला होता तसं तिथे घडून आलेलं आहे प्रियानो. हालेलुया. आपण बघूया 4था मुद्दा, उपकार स्तुती दिवसातून 7 वेळा केली पाहिजे म्हणे. हालेलुया. परमेश्वराची उपकार स्तुती दिवसातून 7 वेळा केलं पाहिजे म्हणे. स्तोत्र संहिता 119, 164, 164. हालेलुया. आपण वाचूया. तुझा न्याय निर्णयासाठी मी दिवसातून 7 वेळा तुझे स्तवन करतो. किती? 7 वेळा. तुझा न्याय व निर्णय ह्यासाठी मी दिवसातून 7 वेळा काय करतो? तुझे स्तवन करतो म्हणे. स्तोत्र संहिता म्हणजे
दावीद म्हणतो हालेलुया, आमेन. मी काय करतो, तुझा न्याय व निर्णय मला कळावा आणि मला समजावं, म्हणून मी दिवसातून 7 वेळा तुझे स्तवन करतो आणि तुझी स्तुती करतो देवा येशू, असं तो म्हणत आहे. हालेलुया, आमेन, हालेलुया. आपण बघूया, नीतिमान मनुष्य पडेल पण परत उठेल म्हणे. 5वा मुद्दा, नीतिमान मनुष्य पडेल पण पुन्हा उठेल म्हणे. हालेलुया. आपण वाचूया नीतिसूत्रे 24:16. नीतिसूत्रे 24:16. कारण नीतिमान 7 वेळा पडला तरी पुन्हा उठतो, पण दुर्जन अरिष्ट आल्याबरोबर जमीन दोस्त होतो म्हणे. हालेलुया. नीतिमान किती वेळा पडला तरी उठतो? 7 वेळा पडला तरी तो उठतोय म्हणे. पण दुष्ट माणूस एकच वेळा पडला तर तो जमीन दोस्त होतो म्हणे. हालेलुया, आमेन. लक्षात घ्या. म्हणून तुमची आणि माझी प्रार्थना कसली असली पाहिजे? ताकद आणणारी पाहिजे. हालेलुया, आमेन. आम्ही प्रार्थना करत असतो, प्रार्थना करत असताना आमच्या समोर अनेक विचार येतात, अनेक गोष्टी येतात. लक्षात घ्या. त्यावेळी तुम्ही आणि मी काय करतो, त्याच्याकडे आमचं लक्ष लागतंय. हालेलुया. पण आम्ही प्रार्थना करत असताना फक्त देवाकडे आमचं लक्ष दिलं पाहिजे. आम्ही देवामध्ये घडून गेलं पाहिजे. हालेलुया, आमेन. लक्षात आलं काय? ज्यावेळी तुम्ही अशी प्रार्थना करता, देव तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. काय? नीतिमान 7 वेळा पडला तरी पुन्हा उठतो. हालेलुया. दुर्जन एकदाच जरी पडला तर तो नष्ट होतो म्हणे. हालेलुया, आमेन. आपण बघूया दानियल 3:19. दानियल 3:19. बघा, या ऐकून नबुकदनेस्सर राजा संतापला. शद्रक, मेषक, अबेदनेगो ह्याच्या संबंधाने त्याची मुद्रा पालती झाली. त्याने त्यांना आज्ञा केली की भट्टी नेहमीपेक्षा 7 पट स्तब्ध करा म्हणे. हालेलुया, आमेन. किती पट्ट? 7 पट भट्टी स्तब्ध करा म्हणे. हालेलुया. तुम्ही सांगा, 7 पट का भट्टी स्तब्ध करायला सांगितलाय तो? नबुकदनेस्सर हिस्ट्री काय म्हणते, त्याला फार राग आला होता म्हणे, क्रोध आला होता म्हणे. लक्षात घ्या. काय? त्या भट्टीत पडल्या त्यांनी जळून राख व्हावं म्हणून नबुकदनेस्सर म्हणतो, भट्टी नेहमीपेक्षा 7 पट काय करा? स्तब्ध करा म्हणून. हालेलुया, आमेन. लक्षात आलं तुम्हाला? पण का होतंय? काय होतंय? भट्टीत टाकणारे का होत्यात? टाकायला गेलेले जे नबुकदनेस्सरच्या बॉडीगार्ड आहेत ना, ते जळून राख झाले. पण शद्रक, मेषक, अबेदनेगोला काही झालेलं नाहीये. हालेलुया. त्यांचा केस पण वरपडलेला नाही. हालेलुया. त्या तप्त भट्टीमध्ये शद्रक, मेषक, अबेदनेगो फिरत आहेत. हालेलुया. त्यांच्या पुढे एक पवित्र पुरुष फिरत आहे. नबुकदनेस्सर म्हणतो, मला आम्ही 3 माणसं टाकलेले आहेत भट्टीत, पण 4था कोण आहे? त्याचा दास म्हणतो, होय होय, 4था कोण तर आहे. देवपुत्रासारखं मला वाटत आहे. हालेलुया. प्रियानो, तुम्ही एकटे असणार, पण बायबल काय सांगते? जिथे 2 व 3 आहे तिथे मी आहे म्हणे. तुम्ही एकटे नाहीये. हालेलुया. तुमचा परमेश्वर, तुमचं कारण केलं, तुम्हाला निवडलेला देव तुमच्या बरोबर सदैव आहे म्हणे. तुम्हाला सोडून तो एक क्षण पण इकडं आणि तिकडं होत नाही. हालेलुया, आमेन. तुमचा मुलगा, तुमची बायको, तुमचे आई वडील तुम्हाला एखादा सोडून एखाद्या गावाला जातील, कुठे तर जातील, लग्नाला जातील, खरेदीला जातील, पण आमचा परमेश्वर तुम्हाला सोडून एक क्षण पण तो इकडं आणि तिकडे करत नाही. हालेलुया. तो तुमच्या बरोबर राहतो. हालेलुया. म्हणून शद्रक, मेषक, अबेदनेगो काय एकदाही खाली मान केले नाही. एकदा, फक्त एकच वेळा त्यांना खाली मान करायची होते आणि हा विषय मिटला असता, पण त्यांनी केले नाहीत. हालेलुया, आमेन.
म्हणून त्यांना भट्टीमध्ये जावं लागलं अग्नीच्या. तुमच्या आणि माझ्या समोर आज परमेश्वर आहे. काय? आमचं उत्तर देणारा परमेश्वर, आमची प्रार्थना ऐकणारा परमेश्वर. जर तुम्ही काय तुमचं हृदय देवाकडे देऊन शुद्ध हृदयाने जर तुम्ही प्रार्थना केला, परमेश्वर तुमचं नक्कीच ऐकणार प्रियानो. हालेलुया. तो देव आहे आमचा. हालेलुया. आपण बघूया मत्तय 18:21. मत्तय 18:21 वाचूया आपण. वाचा. तेव्हा पेत्र त्याच्याकडे येऊन म्हणाला, प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? 7 वेळा. काय बघ, किती वेळा क्षमा करावी? 7 वेळा. पेत्र म्हणतो, प्रभू, माझा भाव जर अपराध केला आणि मी किती वेळा त्याला क्षमा करू? येशू म्हणतो 7 वेळा क्षमा कर त्याला. आम्ही 1 वेळा करतो का? तुम्ही सांगा, आम्ही 1 वेळा करतो का? 1 वेळा करूचं तर नाक्यानं होतंय की नाही? 2 वेळा करतोय का? 3 वेळा करतोय का? पास्टर, मी 2 वेळा केलोय त्याला, आत्ता मी क्षमा करणार नाही. पास्टर, मी 3 वेळा क्षमा करलोय त्याला, मी आत्ता करणार नाही. प्रभू, मी 7 वेळा क्षमा केलोय. पण प्रभू पुढच्या वचनात सांगतोय 7च्या 70 वेळा तू त्याला क्षमा कर. हालेलुया. प्रभू म्हणतो 7च्या 70 वेळा क्षमा कर. एकदाच नव्हे, 2दा नाही, 3दा नाही, 4दा नाही, 5दा नाही, 6दा नाही, 7 वेळा. 7च्या 70 वेळा. हालेलुया. 70च्या किती? 430. 430 काय तर होत आहे. किती होत आहे? विचार करा तुम्ही. तुम्ही मरेपर्यंत क्षमा करायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. किती वेळा क्षमा करायला पाहिजे? 7च्या 70 वेळा. 70 ते किती? पुढे आणि किती? करोड क्षमाच करायचा. आपण फायटिंग करू शकतो काय? करू शकतो नाही. आम्ही क्षमा करणारे लोक आहोत. यरीहोचा तट परमेश्वर म्हटला, मी विजय करणार आहे. तो तट पाडून मी केलं हे दाखवणार आहे. हालेलुया. यहोशूआला परमेश्वरला दाखवायचं होतं, त्या तटाला उद्ध्वस्त करून दाखवायचं होतं. तुमच्या जीवनामध्ये कसलेही समस्या असू दे, तुमची प्रार्थना जर खरोखरच तुम्ही देवाला स्मरून आत्म्याने व खरेपणाने तुम्ही प्रार्थना करत असेल, योहान 4:23-24 प्रमाणे देव तुमची प्रार्थना ऐकणार आणि तुम्हाला उत्तर देणार. तुमच्या कसलेही तट असू दे, ते उद्ध्वस्त केल्याशिवाय परमेश्वर सोडत नाही. हालेलुया. आपण उठून उभं राहूया. ओ राबा शांदारा राबा. पवित्र आत्मा, मी प्रार्थना करतो, देवा, त्या यरीहोचा तट पाडलेला आहे. 7 वेळा त्यांनी फिरलेले. देव बाप्पा, मी प्रार्थना करतो, ज्यांच्यावर कर्ज असेल, येशूच्या नावात ते पडलं जाऊ दे. देवा, मी प्रार्थना करतो, असाध्य रोग असेल, देवा, त्यांच्या प्रार्थनेच्या द्वारे देवा परमेश्वरा तू ते बरं कर तुझ्या कृपेने. मी प्रार्थना करतो देवा येशूच्या नावामध्ये, ज्यांची लग्न होत नसेल, मी प्रार्थना करतो त्या लग्नाचा तट पडला जाऊ दे देवा येशूच्या नावामध्ये. मी प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये, ज्याचं घर बांधून होत नाही, ज्याच्याकडे घर नाहीये, तो जो आशीर्वाद तट म्हणलेला आहे तो उद्ध्वस्त होऊन दे. ज्याचा नोकरी आज लागत नाही, परमेश्वरा नोकरीचा आशीर्वाद नाहीये, मी प्रार्थना करतो तो तट पडला जाऊ दे येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावामध्ये मी प्रार्थना करतो देवा, जे परमेश्वरा त्यांना इम्पॉसिबल जे गोष्टी आहेत त्या आज पॉसिबल होऊन दे येशूच्या नावामध्ये. मी प्रार्थना करतो परमेश्वरा, त्यांची शेतीवाडी, त्यांचं घरदार, त्यांची जनावर, परमेश्वरा ज्याने नोकरी करत आहेत, बिझनेस करत आहेत, परमेश्वरा आज ते परमेश्वरा वाढून दे 7 पट. हालेलुया. मी प्रार्थना करतो परमेश्वरा, देव बाप्पा तू मान परमेश्वर आहेस, देव आहेस आमचा. परमेश्वरा मंडळीला आशीर्वाद दे, तुझ्या कृपेने, तुझ्या सामर्थ्याने भर, तुझ्या महिमेने भर देवा. तुझा अनुग्रह प्रत्येकावर होऊन दे देवा, अनेकावर तुझा अनुग्रह होऊन दे देवा. ओ राबा शांदारा राबा, ओ राबा शिकेतो नमंतो राबा,
एलियाचा सेवक 7 वेळा जात आहे परमेश्वरा, 6 वेळा गेलेला आहे, 7व्या वेळी त्याला एक हात दिसतोय. आज आम्हाला एक छोट सिग्नल दे परमेश्वरा, आम्हाला आमच्या लेकरांना या. हो रबा शंदराला नामान 6 वेळा बुडतो, रिझल्ट नाहीये, पण 7व्या वेळी रिझल्ट आलेला आहे. प्रभू आज रिझल्ट दे. आम्ही वर्ष प्रार्थना करत असेल, येत असेल, पण आज रिझल्ट दे परमेश्वर. आमच्या जीवनामध्ये बदल कर प्रभू, आज अद्भुत कर प्रभू. आज तू मान परमेश्वर आहेस, यावे रे. धन्यवाद येशू, महिमा गौरव सन्मान तुला राहू दे येशूच्या नावामध्ये. आमेन.